हा कर फोन. नंदू अरे कर फोन. हा कसा दिला? 20 रुपये पाव. 20 रुपये पाव. बाप रे. हॅलो आई, नंदू बोलतोय. आई, आत्ता आठवण झाली काय? काय रे आई जिवंत आहे की नाही ते आत्ता आठवलं तुला? अगं आई, असं का बोलतेस तू? गणपतीला घरी आला होतास त्यानंतर आत्ता फोन करतोयस. गणपतीला घरी आला होतास तेव्हा काय म्हणाला होतास? आई मी तुला कधी अंतर देणार नाही, तुला गरज लागली तर मी आहे. पण आता विसरलास बायकोच्या नादात. अगं नाही, ते हे खरं सांगू का तुला, मला खरंच तुला भेटायचं होतं पण कामाच्या व्यापात जरा. हो घरात खूप कामं असतात रे तुला. लादी पुसणं, भांडी घासणं, जेवण करणं, कचरा काढणं. तुझ्या बायकोला काही पण येत नाही रे. अगं आई ऐक ना, आपल्या घरी असताना मी वर्षाला कामं करायला सांगायची तेव्हा तू मदत करायचास. तुझ्या मदतीशिवाय तिला काहीच जमत नाही, मला माहिती आहे सगळं. हॅलो आई, जरा थांब ना, मला बोलायला उसंत देशील की नाही? ओरडू नकोस. काय गरज पडली की आईची आठवण आली तुला? आई तुझी आठवण यासाठी आली की मला तुला हे सांगायचं होतं की तू आजी होणार आहेस, मला आणि वर्षाला बाळ होणार आहे. हॅलो. अगं आई, सांभाळ सांभाळ स्वतःला. हा बर बर ठीक आहे. काय म्हणाले आई? आई खूप खुश झाली. हो हो म्हणून एवढ्या लवकर फोन कट केला ना. ते ठीक आहे नंदू, हे बघ आपण सांगायचं काम केलंय. आता त्यांना नाही आवडलं तर त्याला आपण काही नाही ना करू शकत. माझी फॅमिली आहे आपल्यासोबत, नको काळजी करूस. मी तुला सांगू आई, आपल्याकडे गणपती यायच्या वेळेला कशी आपण यादी करतो, काय हवंय काय नकोय, तशी यादी करायला बसलोय असं फील आलाय मला. अगं लहान बाळ घरी येणं म्हणजे सणवारच असतं ना. सगळी तयारी करावी लागते बाई. आपल्यासारख्याचं ठीक आहे आता या वयात, पण बाळ घरी येणार म्हटल्यानंतर सगळं जागच्या जागी व्यवस्थित असावं लागतं. कळतंय का? काय जावंय बापू? हो. आई खूप खुश होतील म्हणून. खरं आहे, आई आपल्यावर रागवली आहे, पण वेळीच आता नंदू आणि वर्षा दोघांनी इतकी आनंदाची बातमी दिली आहे म्हटल्यानंतर पुढचे काही दिवस त्या आनंदात रमून राहील ती. त्यांना असं आनंदात बघून खरंच खूप बरं वाटतंय मला. नंदू काय झालं? नाही कुठं काय काय नाही. तू आईंना कळवलंस ना? खूप आनंद झाला असेल त्यांना. हा कळवलंय. आई ग आई बघते. अगं नाही, गुडघा दुखतो माझा बेल वाजली की. अगं बाई निंदुताई नमस्कार. काय म्हणता? या ना, या बसा 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 बसा. बसा ना बसा. छान आहे बॅग, छान आहे. वा गधडी. तुम्ही कोणी मध्ये पडायचं नाही. माझा मुलगा आहे तो, मी त्याला मारेन तर काय पण करेन. खबरदार कोणी मध्ये पडला तर. काय झालं? काय तुम्ही तर बोलूच नका. तुमच्या तर दोघे जण पाया पडले असतील ना, आणि तुम्हाला नारळ आणि शाल देऊन सांगितलं असेल की तुम्ही आजी होणार म्हणून, आणि मला फोनवर सांगतोय. हा काय रे? भले आपल्यात भांडणं असतील, गैरसमज असेल, पण शेवटी माझं रक्त आहे ना ते.
अरे तुम्ही मला परक केलं असेल पण मी तुम्हाला परक करणार नाही, कळलं का? एवढी गोष्ट लपवलीस माझ्यापासून. इंदुताई मी बोलू का? मी बोलू का? वर्षा बाजूला बाजूला मी बोलते. हे बघा मग असं असेल ना इंदुताई, बसा ना बसा ना बसा 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 बसा. मला तुम्हाला महत्वाची गोष्ट बोलायची. असं असेल ना तर तुम्ही मला बक्षीस दिलं पाहिजे. का? कारण मी सांगितलं या दोघांना तुम्हाला फोन करा म्हणून. अहो घाबरत होते तुम्हाला फोन करायला. काय होय घाबरत होतास? अरे का घाबरत होतास? तुला का आई म्हणजे कैदाशील वाटली की काय? अगं आई, पण तुला सांगू का, मला खरंच काही कळत नव्हतं की मी सांगितल्यानंतर हे सांगितल्यानंतर तुला ते आवडेल आवडणार नाही. का नाही आवडणार? अरे आपल्या मुलाला बाळ होतं हे कुणा आईला नाही आवडणार? अरे ती आजी होणार आहे. अरे नशीब माझं, मी माझ्या नातवाचा चेहरा बघायला हयात आहे. मी ना त्याला अंगा खांद्यावर खेळवणार आहे. मला का नाही आवडणार सांग? आणि हे तू मला फोनवर सांगितलंस, घरी येऊन का नाही सांगितलंस? सॉरी आई, चूक झाली आमची. हे बघ, सॉरी. पुन्हा अशा चुका करू नकोस आणि काळजी घ्यायची स्वतःची आणि बाळाची. आणि ए गधड्या, आता तू बाप होणार आहेस, जबाबदारी वाढली आहे तुझी, कळलं ना? निष्काळजीपणाने राहू नको, सगळं काही मला सांगायचं. अरे केवढी बडबड करते मी. साधा तोंड गोड पण कोणी करत नाही बघा माझं. शिपाय माझे, मी काहीतरी बनवते हा गोड. गोडाचं राहू दे. तू कसली गोड देतेस? चहा चाण. चहा गोडच असतो नाही का? हो चालेल. बाकी काय म्हणता? हो एवढी मोठी बातमी दिली हो मला. ना, हो, खरंच आहे. आनंद असतो. आजीला तर फार आनंद असतो. नका रडू. आनंदी, वर्षाला बाळ होतंय ना? त्यांचं काही प्लॅनिंग होतं का असंच? नाही, काही ठरवलं नव्हतं त्यांनी, पण बघा ना, आई होणं त्यांच्या नशिबातच होतं. चांगलं आहे. वर्षाला बाळ होणार आहे, तिच्या सुखात तू स्वतःचं दुःख लपवू नकोस. हं? छे, मग काय झालंय? डोळ्यात पाणी का? काही नाहीये. काही लपवतेस का तू माझ्यापासनं? नाही, म्हणजे डोळ्यात पाणी आलं तरी आनंद अश्रू असणार आहेत ना. ते मी खुश आहे. आज आनंदाचा दिवस आहे. बघितलं ना, इंदू मावशी आल्यात भेटायला. आपल्याला वाटत होतं की आता ह्यांचे संबंध कधी चांगले होणारच नाही. वर्षा त्यांना त्या सून म्हणून कधी स्वीकारणारच नाही. पण त्यांनी फोन केला होता, नंदूदादा आणि वर्षाताईंनी ही गोड बातमी दिली तर लगेच आल्या भेटायला. आता सगळं वर्षाताईंचं चांगलं होणार. काय ग, त्रास होतोय का? उलट्या वगैरे होतात की नाही? हे बघ, ह्या काळात ना बाईच्या पोटात पण दुखतो. नाही एवढं काही होत नाहीये. थोडस उलटी झाल्यासारखं होतं मध्ये. हो ना? घरी आवळा सरबत आहे, मी नंदूकडे पाठवते. थोडं थोडं घेत जा, बरं वाटेल तुला. वर्षाताई, चहा दे मी. ए नको नको नको, वर्षाला चहा नको. का? नको नको, तू आता फक्त दूध प्यायचं, बदाम टाकून. अगं चहा प्यायलं ना की मूल पण काळं होतं म्हणतात. काय हो इंदुताई? हा, आता तू फक्त बदामाचं दूध प्यायचं. हे बघ, मी 1 किलो बदाम पाठवते, रोज भिजत घाल आणि बदामाचं दूध तू तिला दे. बरं देतो. चला. अहो काय एवढ्यात निघताय? बसा ना जरा वेळ. हो नाही हो, भाजी आणायला आले होते, इतक्या त्याचा फोन आला म्हणून लगेच आले. येते नंतर निवांत बोलूया. हा बरं. हे बघा,
आता तुम्ही दोघे आई बाबा होणार आहेत. काळजी घ्या स्वतःची. आता तुम्ही दोघे नाही, तिसरा पण येणार आहे. हं? लक्षात ठेवा. चल. नाही नाही मावशी, मी काय म्हणते, थोडा वेळ बसा, पटकन पोहे बनवते. नको नको, आता काही नको. आता मी येईन ना तेव्हा माझ्या नातवाच्या बारशाचे पेढेच खायला येईल. चला. चल. हा. आई येत जा मधनं मधनं. अगं हो मी येईन, पण तू का उठलीस? अगं तू बसून राहायचं बाई, उठायचं नाही सारखं. हो हो. सुलक्षणाताई, तुमची मुलगी नाही तो माझं नातवंड पण सोडून जाते मी तुमच्याकडे. काळजी घ्या तुम्ही. तुम्ही अजिबात काळजी करू नका हो. बर चला येते. आणि आनंदी, माझी सून आणि माझा मुलगा किती वेंदळ आहे ते तुला माहितच आहे. तू जबाबदारी घ्यायची त्यांची. जर वर्ष ऐकली नाही ना तर सासू म्हणून तू दम द्यायचा तिला. हं? चला येते मी. हं? हो. चल काळजी घ्या. या पण. आनंदी, तू पण विचार कर हो बाळाचा. नाही म्हणजे माझ्या नातवाला खेळायला मिळेल ना भाऊ. दोघे खेळतील मग. हं? अगं भावंड खेळतील छान आई बरोबर तुझं निघू आपण ते भाजी. हा हा हा. चल काळजी घ्या. चला येते येते. हं? बघून येतो. चल. आई बरं झालं तू आलीस. खूप छान वाटलं. मला थोडी भीती वाटत होती की तू येशील की नाही. अरे न यायला काय झालं? तू प्रेमानं बोलवलं असतं ऐकेन मी तुझं. आता तुला माझं ऐकावं लागेल. बोल ना. वर्षाच्या पोटात वाढणारं बाळ आपलं आहे, कर्णिकांचं नाहीये. ते आपल्या घरात म्हणजे तुझ्या बापाने बांधलेल्या घरात जन्माला आलं पाहिजे. तिथंच ते वाढलं पाहिजे. त्याला आपली संस्कृती, आपले संस्कार, आपल्या माणसाचा जिव्हाळा लागला पाहिजे. हे बघ, हे असं भांडून सासरवाडीला जाऊन राहणं सोडा आता. आता दोघेही घरी या. कळलं का मी काय सांगते ते? बास झाला तर सासरचा पाहुणचार. आई चहा. खूप दिवसानंतर तुम्ही खूप खुश दिसताय. आई तुमची इच्छाशक्ती खूप बळकट आहे. तुम्हाला नातवंड हवं होतं. म्हणजे आता नातू की नात हे मला नाही माहिती, पण तुमची इच्छा मात्र पूर्ण होणार आहे. मी नाही देऊ शकले तुम्हाला ही गोड बातमी, पण वर्षाताईंनी मात्र दिली. हो ना? ते माझं नातवंड नाहीये. असं का बोलताय? नात्यानं माझं नातवंड आहे ग, पण ते या घरचं बाळ नाहीये ना. हा, आपण त्याला प्रेम देऊ, माया देऊ, वर्षाचं सगळं करू, पण ते गावड्यांचं बाळ आहे. गावड्यांचं नाव पुढे नेणार, कर्णिकांचं नाव कोण पुढे नेणार? तुझे बाबा मारे नव्या जगाच्या गप्पा मारून गेले. काय तर चिंगी मोठी झाल्यावर असं करेल तसं करेल. काय करणार चिंगी? चिंगीचं लग्न जाणार ती दुसऱ्याच्या घरी. परक्याचं धन ते. हीच आहे ना आपल्या समाजाची रीत, हीच आहे ना, ती पाळणार ना आपण. नातू हा नातूच असतो. नाही आई, पण ही मुलं पण आपलीच आहेत ना. मी कुठे ना करते. चिंगीवर प्रेम करायचंच आहे. चिंगीवर प्रेम करायचंय, वर्षाच्या बाळावर प्रेम करायचंय, पण ही बाळा आपली नाहीत ना ग. या घराचा सांभाळ करणारा, माझ्या राघवचा सांभाळ करणारा नातू या घरातलाच हवा.
मला नातू या घरातला हवा. तो करेल ना सांभाळ. दुसरं कोण करणार आहे? नाही तर संपेल ना पिढी. इथलं इथे पिढी संपेल. कोण बाकी राहणार आहे? संपलं सगळं. एक घर असतं आपलं, तिचं पुढे जाणं असतं. बाई, फोन फोन कुठे तुला? फोन कुठे? बाई, हो कुठे आहे रे फोन? फोन बाई, बाई, ऐ काय आईचं म्हणणं आहे? काय वेळ झाली का फोन करायची? माणसाला झोपू देते की नाही? हा इंदुताई बोला, काय म्हणता? हॅलो. काही नाही, तुम्ही काळजी करू नका. वर्षाची आम्ही व्यवस्थित काळजी घेतोय. तुम्ही अजिबात काळजी करू नका. व्यवस्थित आहे ती. हा ऐका ना, अहो वर्षा गरोदर आहे हे कोणाला सांगितलं नाही ना तुम्ही? वेळ लागलाय का मला? नाही हो, असं सांगायचं पण नसतं ना. 3 महिने कोणाला सांगायचं नसतं, ते माहितीये मला. आणि ह्या पोरांनी सुद्धा 2.5 वगैरे महिने झाल्यानंतर सांगितलं नाही का? त्यामुळे तसंही कोणाला कळण्याची शक्यता नाहीये बरं का इंदुताई साहेब. अहो वर्षानी तुम्हाला आणि मला सांगण्याआधी आनंदीला नक्कीच सांगितलं असणार. तिला स्वतःच अजून मूल नाहीये. केलंय का या मुलांना? उद्या ऑफिस मध्ये गेली ना तर सगळ्या मित्रमैत्रिणी सांगून मोकळी होईल. नाही सांगणार. मी बजावेन ना तिला. अशी कशी सांगेल ती? अहो आपण किती नाही म्हटलं ना तरी जवळच्या मित्रमैत्रिणी सांगून मोकळे होणार. कुठे कुठे थांबवणार आपण त्यांना? मी काय म्हणते, आपण एक छोटीशी चोरोटी भरून मोकळे होऊया का? म्हणजे सगळ्यांना सांगायला मोकळे होतील ना ते. चालेल ना, चांगली आयडिया आहे. हो, करून टाकू आपण तो कार्यक्रम. मी काय म्हणते, संध्याकाळी मी नंदूच्या घरी येते. आपण तो चोरोटीचा कार्यक्रम पटकन करून घेऊया. अहो चोरोटीचा कार्यक्रम मी कशाला कोणाला सांगते? तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही या, मी सगळी तयारी करते. हो बरं ठेवू का फोन? हे बघा वर्षाताई, नारळ झाले, खण झाले. हा आणि एक छानशी मिठाई आणूया. मिठाई नको, मी बनवते ना, नारळाच्या वड्या बनवते. चालेल. हा हे बघा, तांदूळ पण आहेत तसे घरात आणि बाकी बरंच सामान घरातच आहे. आणि असंही चोरोटीसाठी 4-5 लोक असतील ना फक्त, फार सामान नाही लागणार. ए आनंदी, माझ्या ना ऑफिसची माझी एक जवळची मैत्रीण आहे, तिला बोलवलं तर चालेल? बोलवा ना. बोलवा. हे आबा येतील का ग परत? आता नाही येणार ते. शिबाई जरा चुकलंच. मी आणि नंदू इतके वेळ विचार करत बसलो नसतो ना तर आबा आले होते तेव्हाच सांगितलं असतं त्यांना, नाही का? हा ठीक आहे, पण आमचा फोन होतोच ना, तेव्हा सांगेन मी त्यांना. खुश होतील तुमच्यासाठी. मग तुझ्या बहिणींना तरी बोलव. नको आता एक काम करूयात, डोहा जेवणाला बोलूयात ना त्यांना. काय चाललंय तुमच्या दोघींचं? कसली लिस्ट बनवताय? अगं आई, नंदूच्या आईचा फोन आलेला, चोरोटी भरायचं म्हणत होत्या. तर मग कुणाकुणाला बोलवायचं, काय काय सामान लागेल ह्याच्याबद्दल चर्चा करत होतो. हा, डोकं फिरलंय तुमचं? कळतंय तुम्हाला काही? चोरोटीला गावाला काय बोलवताय? चोरोटी चोरून भरायची असते. हा, त्यामुळे सगळ्यांना सांगायची गरज नाही. अगं आई, गावाला कुठे? घरचीच तर लोक आहेत, फक्त पाटकर काका काकू येणार आहेत. तुझ्या त्या ऑफिस मधली मुलगी काय घरातली आहे? बरं ठीक आहे, तिला नको बोलवूया, पण बाकी तर घरचेच आहेत ना. हो, नाही, फक्त मी, तू आणि तुझी सासू एवढेच असतील. आई, तू आनंदीला आणि पाटकर काकींना विसरली आहेस. मी तयारी करते. बरं ठीक आहे. बरं आनंदी, ऐक ना, जरी हे घरचंच आहे, म्हणजे घरातलीच फक्त लोक आहेत असं आई म्हणत असली ना, तरी मला खूप छान नटायचंय. कारण काय ना, ते पोट एवढं वाढलं ना की मला काही असं खूप जास्त छान नटता येणार नाही. त्यामुळे मी छान नटणार आहे. हा, तू करशील ना सगळी तयारी? मी सगळी तयारी करेन. तुम्ही संध्याकाळी आलात ना की आपण तुमची चोरोटी भरूया. चालेल, ठीक आहे. मग मी निघते ऑफिसला. हा,
आनंदी ते ना वाटाणा पॅटीस बनवशील संध्याकाळी? पण माझे तुम्हाला ते खावेसे वाटतंय? हो. वर्षाताई म्हणजे तुम्हाला डोळे लागलेत? हे ते मला माहिती नाही, पण ते मला खावेसे वाटतायत. बनवशील ना? हो. चालेल. चल मग मी निघते. हा हो. आई येते का? भेटू संध्याकाळी. हा चल बाय. सावकाश जरा हो हो. सावकाश. करा, लोकांच्या चोरोट्यांचीच तयारी करा.